रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अन्य मुलींची काही छळ करण्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे. काय नेमकी घटना आहे? घडलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे. या ठिकाणी ज्यांनी छेडखानी केली आहे ते निव्वळ टवाळखोर नाही तर ते गुंड आहेत. त्यांच्या विरुद्ध आधीसुद्धा काही गुन्हे दाखल आहे. ह्या मुली ज्यावेळेस यात्रेमध्ये होत्या त्यावेळेस एक पोलीस तिथे हजर होता. त्या पोलिसांनी त्या गुंडांना अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु या गुंडांनी पोलिसांनाच मारहाण केली, त्याला शिवीगाळ केली. त्या पोलिसांनी 353 त्यांच्यावर दाखलही केलेला आहे. पण हा एक प्रश्न निव्वळ माझ्या घरामध्ये घडला असा नाही आहे. हा एक सामाजिक प्रश्न आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाच्या अनेक घटना घडत आहेत. अनेक घटनांची नोंद होत नाही किंवा महिला या ठिकाणी तक्रार करायला पुढे येत नाही आणि तक्रार न झाल्यामुळे असे प्रकरण उघडकीस येत नाही. या ठिकाणी हा जो प्रकार घडला या संदर्भामध्ये रक्षाताईंची मुलगी ही स्वतः तक्रार करायला पुढे आली हे फार मोठं आहे. नाहीतर मुली सहसा तक्रार करायला पुढे येत नाही. पण या विषयाच्या संदर्भामध्ये मुक्ताईनगर परिसरामध्ये जे गुंडगर्दी वाढलेली आहे किंवा या मतदारसंघात वाढलेली आहे, हे अलीकडे या 3-4 वर्षामध्येच वाढलेली गुंडागर्दी आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये स्वतः खूप वेळा बोललेलो आहे, आक्रमकपणे मांडलेलं आहे. सरकारला मी म्हटलं की तुम्ही काय बांगड्या घातल्यात काय थांबवायला, इथपर्यंत मी बोललेलो आहे. परंतु त्याचा फारसा परिणाम याच्यावर होत नाही, कारण ह्या सर्व गुंडांना या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांचं संरक्षण मिळत आहे. ह्या ठिकाणी मागच्याही कालखंडामध्ये 2-3 वर्षापासून मी पाहतो आहे, अलीकडचा विषय जरी सोडला तरी माननीय मुख्यमंत्री कार्यालयामधनं पोलिसांना फोन यायचे की या संदर्भामध्ये या गुंडांना संरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये, असं मला स्वतः पोलीस सांगायचे. असं असेल तर ते दुर्दैवी आहे. आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये आता महिलांनी या संदर्भात स्वतःच काळजी घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. पोलिसांवर फार विश्वास राहिला नाही, पोलीस यंत्रणेचा धाक राहिला नाही, अशी आजची स्थिती आहे. या ठिकाणी पोलीस अधिक कठोरपणे कारवाई करतील अशी माझी अपेक्षा आहे. हा निव्वळ माझ्या मुलीचा प्रश्न नाही, तर हा एक सामाजिक प्रश्न आहे. त्या दृष्टिकोनातून या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे. पोलीस स्टेशनमध्ये जर बघितलं तर रक्षाताईंची कन्यासह अनेक मुलींनी त्या ठिकाणी त्या मुलांविषयी तक्रार दाखल केलेली आहे, तक्रार सांगितलेली आहे. आणि ही घटना घडलेली की जो गार्ड गेलेला होता त्या गार्डची कॉलर देखील तिथं पकडण्यात आलेली आहे. कुठेतरी पोलिसांचा धाक संपला असं वाटतं. आणि काय आहे, अलीकडे या शहरामध्ये शाळा सुटली की त्या शाळा सुटल्यानंतर हे गावगुंड त्या ठिकाणी मुलींची छेडखानी काढतात. असे प्रकार वारंवार घडतात. पोलीस स्टेशनला या संदर्भामध्ये तक्रारी पहिले केल्या, तोंडी केली आहे. पोलीस म्हणतात आमच्याकडे लेखी तक्रार द्या. आता शाळेमधल्या मुली लेखी तक्रार द्यायला घाबरतात, पण पोलीस बऱ्याचदा येतातही. पण जो पोलीस यंत्रणेचा धाक राहिला नाही आणि अवैध धंद्यांमध्येही बरेचसे पोलीस अडकलेले आहे. काही गोष्टी त्यामधल्याही आहे. काही गोष्टी या ठिकाणी गुंडांवर तक्रार केल्यानंतर कारवाई होत नाही. त्यामुळे काय करायचं तक्रार करून, अशी पण मानसिकता होते. मला वाटतं की या संपूर्ण प्रश्नाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने एक कठोर भूमिका घेतली पाहिजे, किमान महिलांच्या संदर्भामध्ये घेतली पाहिजे. आज महिलांच्या संदर्भामध्ये ज्या वारंवार घटना घडत आहे महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र बदनाम होतो आहे या संदर्भामध्ये, तर सरकार जागरूकतेने काम करेल असं वाटतं. माननीय मुख्यमंत्र्यांशी मी या संदर्भातली चर्चा करणार आहे. मी आयजींशी चर्चा केली, मी SP-शी चर्चा केली. फार काही खाली नुसतं ते आयजीशी बोलले की DSP-शी बोलतात, DSP-शी बोलले की इथे इन्स्पेक्टरशी बोलतात. तर सारंच बस जसं याचे ते राहतं. काही कोणाचा धाक राहिला नाही, कोणाचा हे राहिला नाही, अशी स्थिती आहे. अधिवेशन चालू होतं, या अधिवेशनात तुम्ही आवाज उचलणार? नाही, निश्चित योग्य वेळी मी अधिवेशनामध्ये या विषय मांडण्याचा प्रयत्न करेन. बहुत 2 दिवसाआधी एक गुन्हे दाखल करण्यात आले होते, परंतु आज परत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन काहींनी गुन्हा दाखल करण्याची अट हे केली. याचं कारण काय आहे का? 2 दिवसापूर्वी हा गुन्हा दाखल झालाच नाही, तो आज गुन्हा दाखल झाला. 2 दिवसापूर्वी ही घटना घडली आणि घटना घडल्यानंतर त्या पोलिसांनी 353 दाखल केले. मुली या संदर्भामध्ये पुढे यायला तयार नव्हत्या. त्या म्हणायच्या की म्हणजे घाबरतात मुली पोलीस स्टेशनला यायला.
आणि मग 2 दिवसानंतर ही घटना घडल्यानंतर मुलींना मी स्वतः सांगितलं की असं घाबरून चालणार नाही, तुम्ही स्वतः पुढाकार घेतला पाहिजे, जे सत्य घटना आहे ती विदित केली पाहिजे, याच्यामध्ये घाबरण्याचं काय कारण आहे. म्हणून आज झाली, 2 दिवसापूर्वी घटनेची नोंद झालीच नव्हती आणि म्हणूनच रक्षाताई आज त्या ठिकाणी गेल्या होत्या. तिची मुलगी आहे स्वतःची होती, ती आई आहे. संशयित जो आरोपी आहे तो या अगोदरही कुठल्या ना कुठल्या गुन्ह्यांमध्ये अडकलेला आहे असं समजतंय. हे 5 जण आरोपी आहेत. 5 जणांनी छेडखानी केली आणि यांच्या सर्वांवरच गुन्हे दाखल आहे. या ठिकाणी 324, 325 वगैरे अनेक गुन्हे दाखल आहेत. 302 सारखे गुन्हे आहे. यामधून याला वॉरंट निघालेलं होतं. विशेष म्हणजे हा जो गुन्हेगार आहे याला वॉरंट निघालेलं होतं. वॉरंट निघून हा फरार आरोपी होता, तरी तो त्या ठिकाणी कसा दिसला, हाही एक प्रश्नच निर्माण होतो या ठिकाणी. म्हणजे एकंदरीत जर चित्र पाहिलं तर पोलिसांचीही या संदर्भामध्ये एक ज्याला आम्ही म्हणतो दुर्लक्ष करण्याची भूमिका दिसते आहे. हो, खरं तर केंद्रीय मंत्र्यांचीच मुलगी सुरक्षित नाही, त्यामुळे राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न जो आहे हा ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळते. विरोधकांकडून देखील आता यावरती टीका केली जाते. निश्चित या ठिकाणी हा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण होतो की जर केंद्रीय मंत्र्यांच्या मुलींच्या संदर्भात एवढं धाडस कोणी करत असेल तर सर्वसामान्य मुलींचं काय. एकंदरीत यामध्ये चर्चा करण्याची आवश्यकता आहे. महिला धोरणाच्या संदर्भात चर्चा करण्याची आवश्यकता आहे. महिलांच्या संरक्षणासाठी काही वेगवेगळे उपाय योजण्याची आवश्यकता आहे. सरकारनं ही घटना लक्षात घेता मला वाटतं की अधिक गंभीरतेनं या संदर्भात कारवाई करावी. भाऊ, एक बजेट आहे, उद्या अधिवेशन चालू होतं आणि बजेटचं चालू होतं आहे. अधिवेशन चालू होतं आहे, बजेट सादर होणार आहे. यामध्ये बजेट आपल्याला महाराष्ट्रासाठी कसा हवा आहे आणि शेतकऱ्यांच्या हिताचा कसला काय असणार आहे. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची उद्या सुरुवात होत आहे आणि या माध्यमातून अनेक प्रश्न जे आहेत ते मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. सर्वसाधारणपणे पाहिलं तर महाराष्ट्रामधला शेतकरी आज अडचणीमध्ये आहे. कापूस उत्पादक अडचणीत, सोयाबीन उत्पादक अडचणीमध्ये, तुरीला भाव नाही, अशा स्वरूपाची आजची स्थिती आहे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत्या आहे. सरकारने या संदर्भामध्ये सरकारचं लक्ष वेधण्याचा आम्ही प्रयत्न करू. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत अवघड झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये गुंडागर्दी वाढलेली आहे, महिलांची छेडखानी वाढली आहे, महिलांवर अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे. हा एक विषय त्या संदर्भात आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्य आर्थिक दिवाळखोरीमध्ये आहे. ह्या राज्याच्या तिजोरीमध्ये खळखळाट आहे. त्यामुळे अनेक योजनांना हे सरकार पैसे देऊ शकत नाही. त्यामुळे कल्याणकारी योजनांनाही ब्रेक लागण्याची शक्यता आहे आणि ही आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेत सरकार लावून कसे आर्थिक बेशिस्त या सरकारची आहे आणि त्यामुळे अनेक प्रश्न या संदर्भात कामगारांचे प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, शेतमजुरांचे प्रश्न आहे, अनेक प्रश्न या महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडण्यासारखे आहे. एकंदरीत सारे प्रश्न घेऊन सरकारला धारेवर धरण्याचा आम्ही प्रयत्न करू. निश्चितच भाऊ, जळगाव जिल्हा जर बघितला तर हा केळीचा जिल्हा म्हटला जातो आणि केळीच्या उत्पादनात वाढ व्हावी किंवा केळीचा भाव मिळावा यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहेत आणि महाराष्ट्र शासनाने यामध्ये अर्थसंकल्पात काय केलं पाहिजे. राज्य सरकारकडून अनेक अपेक्षा आहेत. केळी उत्पादकांच्या आहे, जळगाव जिल्ह्याच्या आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळा घोषणा केली की केळीच्या संदर्भामध्ये विकसित करू, संशोधन करू, यासाठी पुढाकार घेण्यासाठी केळी विकास महामंडळाची स्थापना करू अशी घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळा केली. पण अद्याप केळी विकास महामंडळाची स्थापना झाली नाही. लेवा पाटील महामंडळ तयार करू अशी घोषणा केली, अद्याप ते झालेलं नाही आहे. गुजर समाजासाठी महामंडळ स्थापन करू असा घोषणा निवडणुकीत केली, अद्याप ते केलेलं नाही आहे. अशा अनेक विषय जळगाव जिल्ह्याच्या पाटबंधारे खात्याचे असतील, रस्त्यांच्या संदर्भामधले असतील की ज्या संदर्भामध्ये अजून आम्हाला न्याय मिळालेला नाही. त्यामुळे हे सगळे प्रश्न मांडण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करणार. निश्चितच भाऊ, जर बघितलं काल तर मुख्यमंत्रीचं दालन उडवण्याची धमकी या ठिकाणी आलेली आहे पाकिस्तानाकडनं. मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची दालन जी आहे ते उडवू बॉम्बने अशी धमकी या ठिकाणी व्हॉट्सअपद्वारे आलेली आहे. आपण कसं बघताय. माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भातल्या धमक्या आल्या त्याचा तर आम्ही निषेधच करतो. ही निषेधार्ह बाब आहे. पण तो याची सखोल चौकशी झाली पाहिजे की निषेध कोण आहे, खरोखरच धमकी आली का कोणी एखाद्यांना धमकी दिली, या संदर्भातलं तथ्य जनतेसमोर आलं पाहिजे. भाऊ, एकंदरीत लाडल्या बहिणीचे हप्ते अजूनही महिलांना मिळालेले नाही. महिला चिंतित आहे, या संदर्भात वाट पाहत आहे. काय वाटतं.
लाडल्या बहीणचा एखादा दुसरा हप्ता येईल, पण या पुढचे हप्ते येतील की नाही याबद्दल मी संशय आहे. एक तर सरकारने 2100 रुपये लाडल्या बहिणीसाठी घोषणा केली. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ती आम्ही विचारणार आहोत की 2100 रुपये तुम्ही केव्हा देणार आहोत. कर्जमाफीच्या संदर्भात घोषणा केली, कर्जमाफी केव्हा मिळणार आहे. वीज माफीच्या संदर्भामध्ये घोषणा केली, 24 तास वीज मिळेल, ती 24 तास केव्हा मिळणार आहे. अशा अनेक प्रश्न आहे. लाडल्या बहिणीचा तर प्रश्न ऐरणीवर आहे. आता हा हप्ता मिळेल की नाही मिळेल याबद्दल मी संशय आहे. एकनाथ शिंदे यांनी जे काही विकासाची कामं केली होती त्याच्यावर स्टे आणलेला आहे आणि आरोग्यमंत्री जे मागच्या शिंदे गटाचे होते त्यांच्यावर देखील आता टांगती तलवार दिसते आहे आरोग्य खात्यामध्ये. काय सांगणार? माननीय मुख्यमंत्र्यांनी विकास कामांच्या संदर्भामध्ये स्थगिती आणलेली. त्यामध्ये काही गैरव्यवहार भ्रष्टाचाराचा संशयाला म्हणून स्थगिती आलेली आहे. तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री होते आणि त्यांच्या कालखंडामध्ये 3200 कोटी रुपयाचं जे टेंडर दिलं त्या टेंडरमधली जी अनियमितता लक्षात आली आणि त्यामुळे सरकारचं नुकसान होईल असं वाटलं, म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिलेली आहे असं जाणवतं. तानाजी सावंत यांच्याविषयी फार का चांगलं मत होतं महाराष्ट्रामध्ये असं नाही आहे. तुम्ही जर ह्याच्या खोलवर गेलात, कोणत्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला विचारला किंवा एखाद्या महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत एखाद्या हॉस्पिटलला मान्यता देण्याच्या संदर्भामध्ये असेल तर ह्याच्या संदर्भात अधिक अजून आता आपल्या लक्षात येईल की किती मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होता. मला माहिती आहे किंवा मला जे सांगण्यात येत होतं त्या कालखंडामध्ये, तर प्रत्येक DHO, प्रत्येक आपला सिव्हिल सर्जन काय म्हणतात सिव्हिल हॉस्पिटलचा जो अधिकारी असतो तो, या अधिकाऱ्यांना महिन्याच्या महिन्या काहीही करा पण मला पैसे द्या अशा स्वरूपाची ताकीद देण्यात आली होती अशी माझी माहिती आहे, जे मला सांगतात. आत्ता माझ्याकडे तर खूप माहिती मोठ्या प्रमाणावर आहे की महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत एखाद्या हॉस्पिटलला जर मान्यता द्यायची आहे तर 25-25, 30-30 लाख घेतल्याशिवाय मान्यता मिळत नव्हती. अशा 700-750 हॉस्पिटल्सला मान्यतेसाठी प्रस्ताव आलेले होते. त्यातले काही 300-350 मला वाटतं दिले पण. म्हणजे हा येईल आता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अनेक विषय या अनुषंगिक चर्चेला येतील. मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी जी कारवाई केली त्याचं स्वागतच केलं पाहिजे. भाऊ, जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर जिल्हा बँकेमधून गुलाबराव देवकर यांनी कोट्यवधी रुपयाचं कर्ज घेतलेलं आहे, मात्र शेतकऱ्यांना खूप अडचण येते असा आरोप गुलाबराव पाटलांनी केलेला आहे. खरं जिल्हा बँकेने जे धोरण घेतलं होतं की खाजगी क्षेत्रामध्ये आपण कर्ज दिलं पाहिजे. याचं कारण आहे की जिल्हा बँकेचा NPA जो आहे तो 59% आहे. पैसा आपल्याकडं आहे परंतु त्याचा उपयोग कर्जासाठी होत नाही अशी स्थिती आहे. शेतकऱ्यांना दिलेलं कर्ज परत येत नाही आहे कारण शेतकऱ्यांना कर्जमाफीची भूमिका सरकारने घेतलेली आहे. म्हणून आपल्या जिल्हा बँकेने हा निर्णय घेतला की खाजगी एखाद्या कंपन्यांना वगैरे कर्ज द्यावं. त्या माध्यमातून यांनी गुलाबराव देवकरांनी ते कर्ज त्यांच्या ट्रस्टला घेतलं. ट्रस्टला घेतल्यानंतर गुलाबराव पाटलांनी त्याच्या कार्यकर्त्यांनी त्याची चौकशी लावली. चौकशीमध्ये जे काही आहे ते समोर येईल. पण त्या संदर्भामध्ये आमचे आमदार किशोर पाटील त्यांनी पण असंच कर्ज घेतलेलं आहे. आमच्या आमदार चिमणराव पाटील त्यांनी पण असंच कर्ज घेतलेलं आहे. एकंदरीत कर्ज घेताना किंवा कर्ज घेतलं तर ह्यांनी जे कर्ज घेतलं ते जरी बँकेने त्यांना कर्ज दिलेलं असलं, धोरणाने कर्ज दिलेलं असलं तरी आता हे कर्ज किशोरप्पांचं किंवा चिमणाबांचं आताही थकलेलं आहे. ते थकू नये अशी अपेक्षा आहे. गुलाबरावांना दिलेलं कर्ज जे आहे देवकरांना ते नियमित भरलेलं आहे, नियमित भरावं अशी आमची अपेक्षा आहे.